पण आमच्यासाठी धक्कादायक बातमी अशी आहे की महानगरपालिका स्वतः इलिगल शाळा कशी चालवू शकते. ते पूर्वी आपल्या ह्याचं ऑफिस होतं आरोग्य विभागाचं. आरोग्य विभागाच्या जागेवरती पालिका शाळा कशी चालू करू शकते. आणि तिथे शाळेचे वेगळे प्लॉट आहेत. तिथला एक प्लॉट म्हणजे खाजगी संस्थेला दिलाय चालवायला. म्हणजे शाळेचे विद्यार्थी जर शिकायला पाहिजेत तो प्लॉट एका खाजगी व्यक्तीला दिलाय. ती त्याच्यावरती शाळा बांधून तिथं इंग्लिश शाळा चालते. आणि ज्यांच्या हक्काचं आहे हे शहर ते गरिबांची पोरं बिचारी ह्या इलिगल शाळेत शिकतायत, पत्र्याच्या शाळेमध्ये शिकतायत. हा एक मोठा त्यातला विषय. तुम्ही म्हणताय ना काय होते की ते 2000 काहीतरी 11-12 काहीतरी तुम्ही सांगता बरोबर. तो विषय माझ्या समोर आजच आलाय की हा जो तुम्ही सांगताय की अशा प्रकारे चालतंय. तो आता शाळा पहिल्यापासून चालत असल्यामुळे आपण ती तथ्य अजूनही बघत नाही की ही शाळा चालली तर ती चाललेली त्याप्रमाणे. ठीक आहे. जर जेव्हा काय असं काय आपल्याला पुढे लक्षात येते की ही अशी अडचण यायला लागली तर आपण बघू. आता तुम्ही जे दुसरा मुद्दा सांगितला की कुठल्या जागा दिली असेल काय दिलं असेल तर तुम्ही व्हेरीफाय करायला सांगा. त्याचा काही अडचण नाहीये. व्हेरीफाय करू. आणि जर आम्हाला वाटलं की बाबा आम्ही अशा पद्धतीने कोणाला दिलं असेल आणि आम्हाला गरज असेल 100% काढून घेण्यासंदर्भात सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघणार आहे. शाळा सुसज्ज आहे, पालिकेची जागा आहे, पालिकेनेच बांधकाम केलेलं आहे आणि शाळा खाजगीत चाललेली आहे. आणि ज्यांची पोरं शिकायला पाहिजे ती बिचारी गरिबाची पोरं महापालिकेत शिकतात. मी तुम्हाला म्हणतो ना आणि पत्राच्या आपल्याकडं ही जी साधी शिकणारी पोरं आहेत ना ही सर्वसामान्य याच्यातली आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो की मागच्या त्या एका वर्षामध्ये 5,000 विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आपल्याला. म्हणजे विद्यार्थ्याची आम्हाला जागा कमतरता आहे. आम्ही अजिबात म्हणणार नाही की जागा 100% आम्ही वाढवतोय, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतोय, विद्यार्थ्याचं जे जे शक्य आहे ते करतोय आम्ही. आणि 100% तुम्ही म्हणता ती व्हेरीफाय करायला सांगतो मी. आमच्याकडे विभाग प्रमुख आहेत किरण मोरे, मी सांगतो आता सांगतो. हो आज सांगतो. हा. आणि यांना परमनंट हे मिळेल असं बघा तिथे. 100% माझं स्वतःच मी म्हणलं ना जल्लोष शिक्षणाचा ह्या जे आम्ही मोठा एक महोत्सव घेतला होता त्याच्यामध्ये ही पहिली शाळा. त्यामुळे आमच्या म्हणजे फार आठवणीतली आणि खूप चांगले शिक्षक आहेत. 1.5 कोटी बक्षीस त्यांना मिळालं होतं. नाही मी तुम्हाला सांगतोय की वारंवार सांगतोय की ह्यांच्यासाठी आयुक्तांना मी स्वतः 2-3 वेळेस बोललो. आयुक्तांनी पण पीएमआरडी यांना बोलले जागा जेवढे शक्य आहेत ऑल्टरनेट ऑप्शन तुम्ही म्हणत असाल आपली जागा दुसरा ती बघून घेऊ, पीएमआरडीचे मागे लागू, जे जे शक्य ते करू, काय अडचण. आपली जागा आपली इमारत दाखवून देऊ का फुटेजमध्ये की पालिकेची ही जागा ही शाळा पालिकेची आहे. तुम्ही 100% दाखवा, परत व्हेरीफाय करायला होतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला जे जे शक्य आहे करण्यासारखं मी ते करून आपण चालायचं काही इश्यू. ओके. हा एक आठवड्यात मला बाजूला नाला पण तुम्ही किरण मोरेशी तुम्ही संपर्क करा. किरण मोरे तुम्हाला मी सांगून देतो त्यांना. किरण मोरेशी तुम्ही कोऑर्डिनेट केलं तरी चालतं. बरं. शाळेच्या दरवाजा नाही थांबा. मागची बाजूला पूर्ण नाला आहे. मागच्या बाजूला तो तर आहेच आहे. त्याच्यात अजून भरीसभर म्हणजे पालिकेचं कर्तव्य असं आहे की समोर एक ड्रेनेजची लाईन जाते. पूर्ण गेटच्या बाजूला सगळं ड्रेनेज पसरलेलं आहे. मी आता सगळं गेलेलो शूटिंग करायला तेव्हा मी बघितलेलं. तर तेही बघायला पाहिजे की शाळेच्या प्रवेशद्वारासमोर जर एवढी अस्वच्छता असेल